शिरूर तालुक्यातील करडे पाचरणे वस्ती परिसरातील शेतकऱ्यांना शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसाचा मोठा फटका बसला असून यामुळे 3 दिवसापासून येथील वीज गायब झाली आहे। याबाबत वीज वितरण कंपनी माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। यावेळी तुटलेल्या तारामुळे येथील शेतकऱ्याच्या 150 पेंडी चारा जळून खाक झाला असल्याने या शेतकऱ्याला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तर गेली 3 दिवसापासून गायब झालेल्या विजेमुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतीचा पाण्याचा प्रश्न व जनावरांचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला। नमस्कार, आपण आहोत पाचरणी वस्ती करडे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या ठिकाणी। तर एमएससीबी त्यांचं काम जे व्यवस्थितपणे करत नाही त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असतो। त्याच्या तारा तुटतात आणि ते शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं। मगाशी लाईट आली आणि त्याच्यानंतरची तार तुटली तर आमचे पाचरणी वस्ती शेतकरी संदीप पंढरनाथ पाचरणे यांचा जनावरांचा चारा होता तो सगळा जळून भस्मसात झालेला आहे। त्यांच्या पुढे मोठा चाऱ्याचा गंभीर प्रश्न तयार झालेला आहे। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हे कसं झालं, त्यांनी सांगावं। नमस्ते, मी सुधीर पाचरणे। संदीप पाचरणे हे आमचे मोठे चुलते आहे। काही कारणास्तव गेले 4 दिवस झाले आम्हाला विजेचा हा खूप गंभीर असा प्रश्न आहे। आज लाईट चालू केल्यानंतर विजेची एक तार तुटून संदीप पाचरणे यांच्या ज्वारीचा कडबा होता, त्यांचा एक 1500 कडबा होता, तो जळून अक्षरशः खाक झाला आहे। त्यांच्या जनावरांवरती आज उपासमारीची वेळ आलेली आहे। तर एमएससी बोर्डाला अशी एक नम्र विनंती करतो की तुम्ही आमच्याकडे, आमच्या वस्तीकडे प्रामुख्याने लक्ष द्या, कारण गावामध्ये गेले 2 दिवस झाले लाईट चालू आहे। आमच्याकडे आमच्या जनावरांना पाणी नाही, लोकांना पिण्यासाठी पाणी नाही। हा आमचा एक खूप मोठा असा गंभीर असा विषय आहे। त्याच्यामुळे एमएससीबीला हात जोडून कळकळीची विनंती आहे की आमच्याकडे लक्ष द्यावे आणि तुरंत लाईट चालू करून द्यावी, ही अशी नम्र विनंती। धन्यवाद। तर या ठिकाणी शुक्रवारी वादळी वाऱ्याचा पाऊस झालेला होता। गावात सगळ्या ठिकाणी प्रथमतः लाईटीची जोडणी झाली आणि पाचरणी वस्तीला जाणून बुजून कदाचित दुर्लक्षित केलं जातंय का, हा खरा सवाल आहे येथील जनतेचा। कारण जनावरांना पाणी नाहीये, आंघोळ केलेली नाही 2-2 दिवस लोकांनी, हा गंभीर प्रश्न तयार झालाय। एमएससीबीने आणि ग्रामपंचायत यांची ताबडतोब दखल घ्यावी ही आमच्याकडून कळकळीची विनंती। थांबतो मी या ठिकाणी।